नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज तारीख आहे 4 ऑक्टोबर, 4/10/2025. तर आजच्या दिवसाच्या जेवढ्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत, त्या सर्व चालू घडामोडी आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून डेली बेसिसमध्ये येणारी सर्व चालू घडामोडीची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. सोबतच महत्त्वाची सूचना आहे की हे जे काही आपण चालू घडामोडी घेत असतो व्हिडिओच्या माध्यमातून, तर महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशा चालू घडामोडी आहेत. अगदी विश्लेषणासहित आपण या ठिकाणी प्रश्न कव्हर करत असतो. याचं PDF तुम्हाला अगदी मोफत टेलिग्राम चॅनलला या ठिकाणी डाउनलोड करायला मिळेल. ठीक आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड केलेली आहे. तर चला तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न आपला असणार आहे, भारताच्या पहिल्या अंतराळ खगोलशास्त्र वेधशाळेचे नाव काय आहे, ज्याने नुकतेच 10 वर्षे या ठिकाणी पूर्ण केलेली आहेत. तर बघा, भारताचं पहिलं अंतराळ खगोलशास्त्र वेधशाळेचं नाव हे ॲस्ट्रोसॅट आहे. पर्याय क्रमांक सी, पर्याय क्रमांक 3 हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, याच्याबद्दलची महत्त्वाची माहिती आपल्याला पाहायची आहे. तर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी भारतीय वेळेनुसार 28 सप्टेंबर 2015 रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून PSLV रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले होते पहिल्यांदा या ठिकाणी. ठीक आहे, त्याच्यानंतर उद्दिष्ट काय, तर विश्वातील उच्च ऊर्जा असलेल्या वस्तूंचा अभ्यास करणे, जसे की कृष्णविवरे, न्यूट्रॉन तारे, उच्च घनतेचे पदार्थ आणि ताऱ्यांचा जन्म. या PSLV रॉकेटचं जे पहिलं प्रक्षेपण झालं होतं त्याचा मुख्य उद्देश या ठिकाणी आपल्याला असलेला पाहायला मिळतो, ज्याचं की कृष्णविवरांचा अभ्यास करणं असेल, न्यूट्रॉन तारे म्हणजे ताऱ्यांचा अभ्यास करणं असेल, उच्च घनतेचे पदार्थ असतील, ताऱ्यांचा जन्म असेल, तर याच्याबद्दलची सर्व माहिती घेणे यामागचा उद्देश असलेला आपल्याला पाहायला मिळतं. मग याची क्षमता जर पाहायची झालं तर हा उपग्रह एकाच वेळी एक्स-रे, अतिनील आणि दृश्य, ज्याला ऑप्टिकल म्हणतो, प्रकाश बँडच्या निरीक्षणे करू शकतो, ज्यामुळे तरंग लांबी निरीक्षणे शक्य होतात. उपकरणे याच्यामध्ये मग कोणती आहेत, तर उपग्रहामध्ये 5 वेगवेगळे उपकरणे या ठिकाणी आहेत, जी विविध तरंग लांबींमध्ये अवकाश सर्वेक्षण आणि खगोलीय वस्तूंचा अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी वापरली जातात. ठीक आहे, तर महत्त्वाचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. ठीक आहे, तर IMP आहे, नोट करून ठेवलं तरी चालेल. पर्याय क्रमांक सी आपले या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे आपला, भारताचा पहिला पूर्णपणे बालविवाह मुक्त जिल्हा कोणता ठरला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या परीक्षांमध्ये अत्यंत IMP असा प्रश्न आहे. व्हेरी IMP मध्ये तुम्ही हे ठेवलं तरी पण चालेल, कारण नुकतंच या ठिकाणी भारतातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे. तर तो आहे पर्याय क्रमांक बी, बालोद. छत्तीसगड राज्यामध्ये हा जिल्हा येतो. या राज्यामधील सर्व ग्रामपंचायती, नगरपंचायतींना या ठिकाणी बालविवाह मुक्त म्हणून प्रमाणपत्रे जी आहेत ती केंद्र शासनाकडून देण्यात आलेली आहे. तर त्याचनुसार केंद्र शासनाने या ठिकाणी बालोद, छत्तीसगड राज्यातील या जिल्ह्याला पूर्णपणे 100% बालविवाह मुक्त जिल्हा म्हणून या ठिकाणी घोषित केलेलं आहे. मग या जिल्ह्याविषयी थोडक्यात माहिती पाहूयात. हे छत्तीसगड राज्यातील जिल्हा आहे. बालविवाह मुक्त जिल्हा म्हणून हा जिल्हा ओळखला जातो. बालविवाह रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना बालोद जिल्ह्याने इतिहास या ठिकाणी रचलेला आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, तर देशभरामध्ये बालविवाह मुक्त जिल्हा म्हणून आता ओळख बालोद जिल्ह्याची झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 असणार आहे आपला, भारताचे पहिले सिम्युलेशन केंद्र कुठे सुरू करण्यात आले. तर बघा, योग्य उत्तर आहे, भारताचं पहिलं जे काही सिम्युलेशन सेंटर आहे, सिम्युलेशन केंद्र आहे, ते आपल्याला चेन्नई या ठिकाणी, पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. चेन्नई या ठिकाणी भारतातील पहिलं सिम्युलेशन केंद्र स्थापन झालेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. हे केंद्र ABB इंडियाने NITTR चंदीगडच्या साह्याने स्थापन केलेलं आहे. बघा, परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की भारतातील पहिले सिम्युलेशन केंद्र कोणत्या 2 संस्थेच्या सहकार्याने स्थापन करण्यात आलेले आहे. ते ABB इंडिया आणि NITTR चंदीगडच्या साह्याने हे स्थापन करण्यात आलेले आहे. याला डिजिटल सिम्युलेशन सेंटर असंही म्हणून ओळखलं जातं. हे केंद्र विविध क्षेत्रातील मल्टीफिजिक्स आणि सिम्युलेशनसाठी एक सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून काम करते. भारतातील पहिलं सिम्युलेशन केंद्र म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न पुढचा बघूयात.
प्रश्न क्रमांक 4 आहे, उत्तर पॅसिफिक आणि दक्षिण चीन समुद्रात निर्माण झालेल्या बुआलोई या चक्रीवादळाला नाव कोणत्या देशाने दिले आहे? बुआलोई नावाचं हे चक्रीवादळ या ठिकाणी आपल्याला आलेलं पाहायला मिळतं. उत्तर पॅसिफिक आणि दक्षिण चीन समुद्रामध्ये काही दिवसापूर्वी हे चक्रीवादळ आलं होतं. तर या वादळाला नाव बुआलोई हे नाव जे आहे ते कोणत्या देशाने दिलेलं आहे? तर बघा, योग्य उत्तर आहे थायलंड या देशाने बुआलोई हे चक्रीवादळाला नाव दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पर्याय क्रमांक डी, पर्याय क्रमांक 4 आपले या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. थायलंड या देशाने हे नाव दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग याच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात. बघा, बुआलोई हे एक थाई मिष्टान्न आहे जे चघळलेले तांदूळ आणि नारळाच्या दुधापासून बनवले जाते. हे नाव वादळांसाठी या ठिकाणी वापरलं जातं थायलंड देशामध्ये. हे नाव 2014च्या वादळानंतर निवृत्त झालेल्या रामासुनी नावाची जागा या ठिकाणी घेतं. थायलंड इंडो चायनीज द्वीपकल्पावर वसलेला देश आहे. थायलंडचं एक्झॅक्ट स्थान जर विचारलं तर इंडो आणि चायनीज द्वीपकल्पावर बेटावर बसलेला देश असलेला आपल्याला पाहायला मिळतं. या देशाच्या वायव्येस म्यानमार हा देश आहे, ज्याला ब्रह्मदेश म्हणून पण आपण या ठिकाणी ओळखतो. ठीक आहे, वायव्येस. ईशान्य आणि पूर्वेस लाओस हा देश आहे. आग्नेयेस कंबोडिया, तर दक्षिणेस थायलंडचे आखात आणि मलेशिया हा देश असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. थायलंड हे संविधानिक राजेशाही असलेले राष्ट्र आहे, जिथे राजा हा प्रमुख असतो. थायलंडमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, अजूनही राजेशाही आहे. राजा तिथं पूर्णपणे या ठिकाणी कार्यभार सांभाळतो. जरी राजा प्रमुख असला तरी तो संविधानाच्या चौकटीत राहून काम करतो आणि अधिकार राष्ट्रीय सभा, मंत्रिपरिषद आणि न्यायालय या ठिकाणी वापरतात. बघा, थायलंडचं मुख्य या ठिकाणी जर चलन आपण पाहिलं तर थाई बाथ नावाचं हे थायलंडचं अधिकृत चलन असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. मग थायलंड देशाविषयी पण थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं थायलंड, पर्याय क्रमांक डी. प्रश्न पुढचा आहे, 5व्या क्रमांकाचा प्रश्न आहे आपला. मध्य प्रदेश राज्यातील बांधवलगड या व्याघ्र प्रकल्पातील हत्तीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कोणते ॲप लॉन्च करण्यात आलेले आहे? तर बघा, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक या ठिकाणी. तर बघा, याच्यामध्ये पर्याय दिलेला नाहीये. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर गजरक्षक ॲप नावाचं हे ॲप लॉन्च करण्यात आलेलं आहे. लिहून घ्या, नोट ठेवा. गजरक्षक ॲप. ठीक आहे, गजरक्षक ॲप या ठिकाणी मध्य प्रदेशामधील बांधवलगड हा जो काही व्याघ्र प्रकल्प आहे, तर या व्याघ्र प्रकल्पामधील हत्तीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी या ठिकाणी गजरक्षक ॲप, ठीक आहे, गजरक्षक नावाचं ॲप या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. नोट करून ठेवा तुमच्याकडे. परत मी ज्यावेळेस PDF तुम्हाला टेलिग्रामला देणार आहे त्याच्यामध्ये ही गोष्ट मी तुम्हाला ॲड करून देतो. ठीक आहे, मग याच्याबद्दलची थोडक्यात माहिती पाहूया या व्याघ्र प्रकल्पाबद्दल. तर मध्य प्रदेशातील उमारिया, कटनी आणि शेहडोल जिल्ह्यामध्ये पसरलेला व्याघ्र प्रकल्प आहे. रॉयल बेंगॉल टायगर्स या ठिकाणी सर्वाधिक जास्त घनता असलेली पाहायला मिळते. सर्वाधिक जास्त कोणता वाघ आढळतो? तर रॉयल बेंगॉल. त्यानंतर प्राचीन किल्ले आणि समुद्री जैवविविधता या ठिकाणी असलेली पाहायला मिळते. ताला हे मुख्य प्रवेशद्वार या व्याघ्र प्रकल्पाचं असलेलं पाहायला मिळतं. आणि शेवटचा मुद्दा आहे, बांधवगड हे भारतातील वाघांच्या सर्वाधिक घनतेसाठी या ठिकाणी ओळखलं जातं. जर परीक्षेमध्ये प्रश्न आला की वाघाची सर्वाधिक जास्त घनता कोणत्या व्याघ्र प्रकल्पामध्ये आहे, तर त्या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे बांधवगड. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 आहे आपला. संयुक्त राष्ट्राकडून अलीकडेच पुन्हा नव्यानं कोणत्या देशावर आर्थिक निर्बंध लादण्यात आलेले आहेत? तर बघा, योग्य उत्तर आहे इराण या देशावर या ठिकाणी संयुक्त राष्ट्राकडून परत इराणवर आर्थिक निर्बंध जे आहेत ते लादण्यात आलेले आहेत. यापूर्वी होते, परंतु आता याच्यामध्ये आणखीन काही निर्बंध इराणवर लादण्यात आलेले आहेत संयुक्त राष्ट्राकडून. तर मग का लादण्यात आलेले आहेत त्याच्याबद्दलची माहिती थोडक्यात आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत. तर बघा, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने, ज्याला आपण UN सिक्युरिटी काउन्सिल म्हणतो, 2006 आणि 10 दरम्यान इराणवर निर्बंध लादले होते, जे इराणने युरेनियम संवर्धन कार्यक्रम थांबवण्यास नकार दिल्याने झालं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा पुढचा मुद्दा आहे, सप्टेंबर 2025च्या शेवटी संयुक्त राष्ट्रांनी इराणवर पुन्हा निर्बंध लादलेत. कधी लादलेत? तर सप्टेंबर 2025च्या शेवटी. तिसरा मुद्दा आहे, इराणच्या आण्विक कार्यक्रमावरील आंतरराष्ट्रीय करारातून इराण न्यूक्लिअर डीलमधून या ठिकाणी बाहेर पडल्यानंतर हे निर्बंध लादण्यात आलेले आहेत. तर आता ज्यावेळेस इराण आणि इस्रायलचं युद्ध चालू झालेलं होतं,
तर याच्यानंतर इराणने या ठिकाणी जो काही न्यूक्लिअर डील आहे ह्याच्यामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. ठीक आहे, न्यूक्लिअर अण्वस्त्र या ठिकाणी बनवण्यासाठी या डीलमधून बाहेर पडण्याचा निर्णय इराणकडून या ठिकाणी घेण्यात आला होता. आणि याच्यानंतर मग संयुक्त राष्ट्रानं परत इराणवर नव्याने आर्थिक आणि या ठिकाणी लष्करी निर्बंध लादलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 7 आहे आपला, जपान ओपन टेनिस स्पर्धा 2025चा पुरुष एकेरीचा विजेता कोण ठरलेला आहे किंवा हे पदक या ठिकाणी कोण जिंकलेलं आहे? तर योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, कार्लस अल्कराज यांनी या ठिकाणी जपान येथे झालेली 2025ची टेनिस स्पर्धा पुरुष एकेरीमध्ये विजेते पदकाचा मान या ठिकाणी पटकावलेला आहे. विजेते पदकाचा किताब या ठिकाणी पटकावलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग याच कार्लस अल्कराज बद्दलची थोडक्यात माहिती पाहूयात. या स्पर्धेबद्दलची या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. विजेता कोण ठरला या स्पर्धेमध्ये? तर कार्लस अल्कराज. कोणत्या देशाचे आहेत? तर स्पेन या देशाचे आहेत. त्यानंतर उपविजेता आहे टेलर फ्रिट्ज, अमेरिका देशाचा आहे. अंतिम सामना 30 सप्टेंबर 2025 रोजी या ठिकाणी खेळवला गेला होता जपानमध्ये. या विजयासह अल्कराज त्याच्या कारकिर्दीतील 24वे ATP टूर विजेतेपदक या ठिकाणी पटकवले. कितवं ATP टूर विजेतेपदक आहे? तर 24व्या क्रमांकाचं आहे. ठीक आहे, स्पर्धेचं नाव होतं या ठिकाणी 2025 जपान ओपन. ही बॅडमिंटन स्पर्धा होती, टेनिस स्पर्धा. त्याच्यामध्ये स्थळ आहे ही स्पर्धा टोकियो या ठिकाणी खेळवण्यात आली आहे. जपान येथील टोकियो मेट्रोपॉलिटन जिम्नॅशियम येथे आयोजित करण्यात आली होती. तारीख आहे 15 ते 20 जुलै 2025 दरम्यान. त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा आहे, बक्षीस रक्कम या ठिकाणी किती होती? तर एकूण $9,50,000 एवढी या ठिकाणी बक्षिसाची रक्कम असलेली आपल्याला पाहायला मिळते विजेत्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रश्न पुढचा बघणार आहोत आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे, प्राचीन बंदरांना आणि वारसा स्थळांना जोडण्यासाठी कोणत्या राज्य सरकारकडून स्पाईट रूट हा उपक्रम या ठिकाणी राबवला जातोय? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महाराष्ट्र राज्याकडून हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमामुळे किनारपट्टीवरील ऐतिहासिक बंदरे आणि वारसा स्थळांना एकत्रित आणलं जाणार आहे. त्यानंतर प्राचीन स्थळांच्या जतनासाठी आणि विकासासाठी एक महत्त्वाचं पाऊल या ठिकाणी मानलं जात आहे. तर स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना या उपक्रमामुळे मिळेल असा अंदाज या ठिकाणी राज्य शासनाकडून वर्तवण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी कोणते ॲप लॉन्च केलेले आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. आपली ST या नावाचं या ठिकाणी ॲप महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून लॉन्च करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर बघा ST बसचे थेट लोकेशन याच्यात मधून समजणार आहे. वेळापत्रक आणि स्थानकांची माहिती यामध्ये तुम्हाला पाहता येणार आहे. प्रवासाचे नियोजन करणे अधिक कार्यक्षम या ठिकाणी होणार आहे. मुख्य माहितीमध्ये किंवा महत्त्वाच्या माहितीमध्ये जर पाहिलं तर या सगळ्या सुविधा या एका ॲप्लिकेशनमुळे तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, 10व्या क्रमांकाचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय वरिष्ठ नागरी दिवस कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे 1 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय नागरी दिवस म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो. तर बघा याच्याबद्दल महत्त्वाची माहिती बघणार आहोत. UN कडून 1990 मध्ये घोषित करण्यात आलेला आंतरराष्ट्रीय नागरी या ठिकाणी दिवस आहे, जो की दरवर्षी 1 ऑक्टोबरला साजरा केला जातो. या दिवशी वृद्ध लोकांच्या गरजा, हक्क आणि समाजातील स्थानावर चर्चा केली जाते. या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणाची आणि सन्मानाची खात्री करणं. आंतरराष्ट्रीय वरिष्ठ नागरी दिवस 1 ऑक्टोबर रोजी साजरा केला जात असतो दरवर्षी. ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 10 महत्त्वाचे प्रश्न आपण याच्यामध्ये कव्हर केलेत. अगदी विश्लेषणासहित हे प्रश्न आपण घेत असतो डेली बेसिसमध्ये येणाऱ्या महत्त्वाच्या चालू घडामोडी, यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धा परीक्षासाठी या ठिकाणी उपयुक्त ठरणार आहे. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.